पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 19. अभिवाचक जयंत ठोंबरे. महाराजांना वाईट वाटत होते मिर्झा राजांच्या वागणुकीचे. कोणते राजकारण करावे, कोणता डाव खेळावा हे त्यांना उमजेना. रोज काही ना काहीतरी मोगली हल्ल्याची आणि अत्याचाराची बातमी येत होतीच. महाराज बेचैन झाले होते. वादळाने पालापाचोळा उधळला जावा, झाडे करकर वाकावीत, खिडक्या दरवाजे तुफानाने थडाथड आदळावेत, भांड्यांच्या उतरणी धडाधड कोसळाव्यात, वस्त्रप्रावणे उडून जावीत, असा विचारांचा कल्लोळ महाराजांच्या डोक्यात उडाला. गेली 20 वर्षे माझ्या हजारो सख्या सोबत्यांनी जीवाचे रान करून उभे केलेले स्वराज्य आज आपलाच एक बलाढ्य बांधव उखडून काढीत आहे. अनेक प्रकारांनी, अनेक युक्तिवादांनी आणि अनेक पर्यायांनी मिर्झा राजांना लिहून विनवलं, सुचवलं, तरीही या रक्ताच्या राजपुताचा हट्ट एकच, हे स्वराज्य मोडा आणि बादशहाचे गुलाम व्हा. काय हा हट्ट? महाराजांनी आपल्या मुत्सद्दी मंडळांची खलबत करून अखेर एक दिवस ठरवलं, आपला खासा वकीलच तहासाठी मिर्झा राजांकडे पाठवायचा. काही किल्ले आणि मुलूक तोडून देण्याची अर्थात महाराजांची तयारी होती. या कामी रघुनाथपंत यांची योजना मुकर्रर झाली. रघुनाथपंत थोर बुद्धीचे, विद्वान राजकारणी. रघुनाथपंतांचीच महाराजांनी या कामी निवड करताना म्हटलं, राजपुताजवळ वादविवादाचा प्रसंग पडला तर हे थोर शास्त्रज्ञ आहेत. राजपूतही शास्त्र जाणतो, त्याशी व याशी गाठ बरी पडेल. आणि सिद्धता झाली. महाराजांनी रघुनाथपंतांना पंडितराव असा किताब दिला. मिर्झा राजांसाठी वस्त्रालंकार दिले, हमराह नौकरपेशा दिला आणि पंतास राजगडावरून विदा केले. पंत गडावरून निघाले. याच वेळी महाराजांनी विजापूरच्या बादशहाकडे असे बोलणे सुरू केले होते की तुम्ही आणि आम्ही म्हणजे विजापूरकर आणि शिवाजी महाराज एक होऊन दिलेर खान आणि मिर्झा राजा या दोघा मोगली सरदारांचा पराभव करू. कारण मोगल हे जसे मराठेशाही बुडवावयास टपले आहे, तसेच ते तुमची आदिलशाही सुद्धा बुडवण्याची संधी शोधित आहेत. कदाचित लवकरच मोगलांच्या फौजा विजापुरावर चालून येतीलही. म्हणून आपण दोघे होऊन आत्ताच मोगलांचा मोड करू. परंतु हा सल्ला आणि मनसुबा विजापूर दरबाराला पटला नाही. कारण शिवाजी भोसला आपला शत्रूच आहे. त्याच्याशी हातमिळवणी करायची कशा करता? मराठेशाही टिकवण्याकरता? जरूरच काय? उद्या मोगल विजापुरावर चालून आलेच तर आमचे आम्ही बघून घेऊ. पण आमच्या विरुद्ध बंड करून स्वतंत्र राज्य स्थापणाऱ्या हरामखोर शिवाजीला आम्ही मदत करणार नाही. बरा त्याचा परस्पर मोगलांकडनंच पराभव होतो आहे. आपण दुरूनच मजा पाहावी, असा विचार विजापूर दरबारानं केला आणि महाराजांना मदत करण्याची कल्पना झिडकारून टाकली. आपल्या एका शत्रूची मदत मिळवून दुसऱ्या शत्रूचा पराभव करण्याची महाराजांची कल्पना आणि कोशिश मुत्सद्देगिरीची होती, यात शंकाच नाही. परंतु विजापूर दरबारानेही महाराजांचा धूर्त डाव पार उडवून लावला. यात विजापूर दरबारानेही आपला स्वाभिमान, स्वसंरक्षणाबाबतचा स्वावलंबी बाणा, आत्मविश्वास आणि एकंदर मुत्सद्देगिरी दाखवली, यात काहीच शंका नाही. महाराजांचे एक राजकारण फसले. परंतु मिर्झा राजे मात्र हादरले. त्यांना या राजकारणाच्या बातम्या जात होत्या. विजापूरकर आणि शिवाजीराजे हे दोघेजण जर आपल्या विरुद्ध खरोखरच एक झाले तर मात्र दख्खनचा डाव अत्यंत अवघड होऊन बसेल, याची त्यांना पूर्ण खात्री होती. 2 महिने होऊन गेले तरी अजून पुरंदरगड काबीज होत नाही. मग जर विजापूरकर आणि मराठे एक झाले तर सगळी आशाच अवघड होऊन बसेल, हे मिर्झा राजांनी ओळखलं. सहसा इस्लामचा एक सेवक इस्लामचा दुसऱ्या सेवकाविरुद्ध काफरला सामील होत नसतो. बहुधा आदिलशाह हा औरंगजेबाविरुद्ध शिवाजीला सामील होणार नाहीच. पण काय नेम सांगावा, शिवाजी फार धूर्त राजकारणी आहे. तो ही जादू कदाचित घडविल. तेव्हा शिवाजीचे जासूद तहासाठी येत आहेत. त्यांना फार फेटाळण्यात धोकाच आहे, तुटेपर्यंत ताणण्यात धोकाच आहे. मिर्झा राजांनी असा विचार केला.
त्यांनी औरंगजेबालाही हा आपला हेतू मोठ्या मुलायम शब्दात कळवला. त्यांच्या मूळ फारसी पत्रातील मजकुराचा हिंदवी तर्जुमा असा आहे: इकडे गुप्त हेरांकडनं मला अशी खात्रीलायक बातमी मिळाली आहे की विजापूरचा आदिलशाह हा बाह्यता आमच्याशी गोडी दाखवून आतून शिवाजीशी संगनमत करीत आहे व त्याच्या मदतीस कोकणात आपली फौज पाठवित आहे. आता शिवाजी आणि आदिलशाह या दोघांचीही सामना करणं जरी आपल्या शाही फौजेस अशक्य नसले तरी युक्तीने कार्य साधत असल्यास विलंब का लावावा. शिवाजीला विजापूरकरांची हातमिळवणी करू देणे मला अयोग्य वाटते. विजापूरकरांचा आणि महाराजांचा तह होऊन त्यांनी महाराजांच्या मदतीस कोकणात फौज पाठवण्याचे ठरवले. ही जी बातमी मिर्झा राजांना कळली ती अर्थात चुकीची होती. फक्त राजकारणे चालू होती, तीही फिसकटली. रघुनाथ पंत मिर्झा राजांच्या डेऱ्यात दाखल झाले. महाराजांचा हिजीब आलाय हे समजताच मिर्झा राजांनी त्याची ताबडतोब दखल घेतली. बहुत सन्मानानं पंतांची भेट घेतली. पंतांनी महाराजांचे मनोदय राजियांच्या कानी घातले. तह घडावा, मिर्झा राजांनी आपलेपणा जाणावा, 4 गडकोट पातशाहीत घेऊन तह करावा असे पंत यथासांगे बोलिले. परंतु मिर्झा राजा न मानित. औरंगजेब पातशाहांनी कुल मराठी दौलत बुडवावयास फौज धाडली. मग केवळ 4 गडकोटांनी पातशाह कसा संतुष्ट होतो? हे होणे नाही. मिर्झा राजियांनी साफ साफ जवाब दिला कि शिवाजी राजा से तह मंजूर करने की बादशाह की इजाजत नहीं है, इसलिए इस तह के बारे में खुल्लम खुल्ला मैं कुछ नहीं कर सकता. लेकिन अगर किसी हत्यार के बिना शिवाजी राजा गुनहगार की तरह खुद को पेश करके माफी मांग सकेंगे तो उन पर शायद भगवान स्वरूपी बादशाह रहम कर सकेंगे. आदर्श गुलाम. मिर्झा राजांच्या रोमारोमात केवढा हा गुलामी ताठा भरला होता. काय ही भाषा! म्हणे शिवाजी राजे निशस्त्र होऊन अपराधी म्हणून येऊन क्षमेची याचना करतील तर परमेश्वर स्वरूपी बादशहांच्या दयेचा ओघ कदाचित शिवाजी राजांकडे वळेल. सांगा आता या आदर्श लाचारी पुढे कोणती गाणी गायची, कोणते मंत्र उच्चारायचे? संजीवनी मंत्राने निर्जीव प्रेते खडबडून उठतात, पण मनच मेले असेल तर तिथे संजीवनीचा आणि अमृताचाही होतो पराभवच. रघुनाथ पंतांची पावले पुन्हा राजगडाकडे वळली. पंत राजगडावर हुजूर दाखल झाले. महाराज पंतांची हेजिबी ऐकायला उत्सुक होते. पंतांनी आपल्या हेजिबीचा करिणा महाराजास सांगितला. राजपूत ऐकत नाही. निशस्त्र होऊन अपराधी म्हणून क्षमेची याचना करण्यासाठी जातीने हजर व्हा म्हणतो. अपराधी? कोणता अपराध केलाय महाराजांनी? देवाची स्थापना, सद्धर्माची संस्थापना आणि रामराज्याची प्रतिष्ठापना करण्याचे व्रत घेतले, हा काय अपराध? या राजपुतांच्या अंतःकरणातला सुबुद्धीचा चंद्रमा केव्हाच मावळला होता. 1 शतक उलटून गेलं होतं. अजूनही तिथे वद्य अमावास्याच होती. सुलतानशाही उखडून इथे मराठ्यांचे राज्य स्थापन करणे हा मिर्झा राजांना अपराध वाटत होता. महाराष्ट्रात मराठ्यांचे राज्य असणे हा अपराध. महाराजांनी पुन्हा एकवार प्रयत्न करण्याकरता रघुनाथ पंडितरावांना मिर्झा राजांकडे पाठवलं आणि विनंती केली की माझे पुत्र चिरंजीव संभाजीराजे यांना आपणाकडे पाठवण्यास मी तयार आहे. अर्थात मुघलांच्या सैन्यात चाकरी करण्याकरता, सरदार म्हणून, मनसबदार म्हणून. शिवाजीचा मुलगा चाकर बनतोय यावर तरी मिर्झा राजांनी समाधान मानावे याकरता. परंतु मिर्झा राजांनी महाराजांच्या विनंतीला साफ नकार दिला. काय हा अंगचोरपणा! बादशहाचे स्वतः गुलाम होण्याऐवजी आपल्या 8 वर्षाच्या पोराला पुढे करायचं. या मिर्झा राजाला शिवाजीराजांचे धूर्त डाव समजतात. 8 वर्षाचा मुलगा स्वतः जातीने बादशहाची चाकरी करू शकेल कसा? मग संभाजीराजे बनणार नाममात्र चाकर आणि दुसराच एखादा मराठा सरदार संभाजीराजांचा प्रतिनिधी म्हणून शाही लष्करात चाकरीस येणार. वा! शिवाजीराजे तर बोटावरच्या थुंकीने या मुरब्बी मिर्झा राजाला बनवू पाहतात. चालणार नाही. शिवाजीराजांनी जातीनेच आलं पाहिजे. आपका कुंवर संभाजी आने से काम नहीं बनेगा. हमको ये मंजूर नहीं. आप खुद ही हाजिर हो. रघुनाथ पंत हा निरोप घेऊन राजगडावर आले. झालं. सर्व उपाय संपले आणि अखेर महाराजांनी पंतांना अखेरचा निरोप देऊन पुन्हा मिर्झा राजांकडे रवाना केलं.
पंतांनी महाराजांचा निरोप त्यांना सांगितला. त्याचा हिंदवी तर्जुमा असा: आमच्या जीवितास अपाय होणार नाही असे आपण जर वचन देत असाल तर आम्ही जातीने आपल्या भेटीशी येतो. असे वचन बादशहांच्या तर्फेने आपणास उघड उघड देता येत नसेल तर निदान आपण आपले खाजगी वचन द्या. त्यावर भरोसा ठेवून आम्ही आपणास भेटीस निशंकपणे येतो. आणि मिर्झा राजांना आनंद झाला. शेर जिंकला. सह्याद्रीचे गगनचुंबी शिखर राजपुतानाच्या वाळवंटापुढे नमले. मिर्झा राजे शाबास, मुबारकबाद, मुबारकबाद. मिर्झा राजांनी हृदयचा आनंद चेहऱ्यावर उमटू न देता पंतास जवाब दिला: हमसे मुलाकात करके अगर आप बादशाह के हुक्म की तालीम करने को तैयार होंगे तो आपको सब गुनाह माफ किए जाएंगे. इसके सिवाय आप पर अलम पनाह की मेहर नजर होगी. हमारी मुलाकात में अगर आपको हमारी शर्तें मंजूर न होगी तो आपको वापस लौटने की इजाजत दी जाएगी. शिवाय अभयाचे वचन म्हणून मिर्झा राजांनी श्री कर्पूर गौराची पूजा करून देवावरील तुळशी आणि बेल महाराजास देण्याकरता पंतांच्या हातात दिला. महाराजांसाठी वस्त्रालंकार दिले. पंतांनाही वस्त्रे दिली आणि मोठ्या गोड शब्दात महाराजास सलगीचा आणि एक उपदेशपर निरोपही सांगितला. दिल्ली के बादशाह की ताकत बड़ी है, उससे दुश्मनी करने से कुछ भी अच्छा नतीजा नहीं निकलेगा. जैसा कुंवर राम सिंह हमारा बेटा है वैसा ही शिवाजी राजा को हम अपने बेटे समान समझते हैं. हम उसकी बुराई कभी न करेंगे. रघुनाथ पंत हा जवाब आणि तुळशी बेल घेऊन पुन्हा राजगडास परतले. आजपर्यंत पंतांनी मिर्झा राजांना वळवण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न केले होते, परंतु त्यांच्या तळमळीचा, पांडित्याचा आणि बुद्धिवादाचा मिर्झा राजांच्या स्वामीनिष्ठेपुढे पूर्ण पराभव झाला होता. पंत राजगडावर परतले. त्या दिवशी तारीख होती जिल्हेज 9 जून 1665. मिर्झा राजांना आनंद होत होता, पण दिलेर खान मात्र मनातून धुसमुसत होता. दिलेर खानानं पुरंदर जिंकून घेतला ही बातमी बादशहाला कळावी आणि शिवाजीच्या शरणागतीचे श्रेय आपल्याला मिळावे यासाठी खानाची धडपड आणि धुसफूस होती. परंतु पुरंदरवाले मराठे अजूनही नमत नव्हते. प्रत्यक्ष महाराजांचे बुद्धिबळ यशापयशाच्या विचारांनी चिंताक्रांत झाले होते. रघुनाथ पंत पंडितरावांसारख्या बृहस्पतीच्या पांडित्याचा पराभव झाला होता, परंतु पुरंदरावरचे लोक दिलेरच्या घणाचे घाव खाऊनही वाकत नव्हते. यशाचा मानकरी होण्यासाठी खानानं आता तर प्रयत्नांची शिकस्त चालवली. वेळ थोडा उरला. कदाचित 4-5 दिवसात तो शिवाजी मिर्झा राजांकडे येईल. यापूर्वी गड जिंकलाच पाहिजे. खान आकाश पाताळ एक करीत होता. भयंकरच हल्ले तो गडावर चढवित होता. मराठे गडाच्या तटावरून त्याहीपेक्षा भयंकर चिवट नेटाने प्रतिकार करीत होते. बुरुजावरून तोफा दणाणत होत्या. दगडधोंड्यांचा पाऊस पडत होता. यावेळेच्या एका भयंकर हल्ल्याचा मराठ्यांनी साफ खोर्दा उडवला. या हल्ल्यात गडावरचेही 60 गडी ठार झाले. तरीही माघार घ्यावी लागली खानालाच. केवढा चिवटपणा हा! विलक्षण, बिनजोड. महाराजांच्या निष्ठावान महारा रामोशांसारख्या अडाण्यांनी अजूनपर्यंत किल्ला भांडत ठेवला होता. केवढी त्यांची निष्ठा! खरे धर्म कर्तव्य या अडाणी मंडळींना समजले. खरोखरच अडाणी कोण? बेभान होऊन भगव्या झेंड्याखाली लढणारे गडावरचे महार की मोगलांच्या झेंड्याखाली लढणारे मिर्झा राजे? अस्पृश्य कोण? ते की हे? श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 19वा आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222
55909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422255909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे imagead27@gmail.com. IMAGEAD27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.